हॅलो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळची घाई सुरू होती. नाश्ता बनवत होते मी, कारण सकाळी स्वयंपाकाची काही तेवढी गडबड नव्हती, कारण सॅटर्डे असल्यामुळे डब्याला आपण थोडंफार काही दिलं तरी चालत होतं. आणि आज नाश्त्याला पोहे आणि असं इडली डोसाच वगैरे द्यायचा असतो, तर त्यांना मी सकाळी सकाळी मस्त अशी मटकी करून दिली होती लेकरांना डब्यांना. ते गेले शाळेला. त्याच्यानंतर मी पिठापासून अशी छान अशी रेसिपी एक बनवली होती, पण ते शूट नाही केली. सकाळची खूप घाई असते. आणि माझे भाऊ आला होता, हैदराबादला राहत होतो तो, आणि रक्षाबंधनच्या वेळेस तो आलाच नव्हता, म्हणून आता सुट्ट्या भेटल्याच्या म्हणून त्यांना 2 दिवस आलेला आहे. आणि जे दुसरे भाऊ होते ते आम्ही रक्षाबंधनच्या दिवशी गावाकडे त्यांनी मला बोलवलं होतं. मी गावाकडे गेले होते सेलिब्रेशन करायला. छान असं गावाकडं पण सेलिब्रेशन केलं मी, कारण मला 3 भाऊ आहेत, आणि एक भाऊ पुण्याला राहतो, एक भाऊ हैदराबादला राहतो, आणि एक भाऊ गावाकडे असतो तो. त्याच्यामुळे त्या भावाला राखी बांधण्यासाठी मी त्या दिवशीच गेलेली होती. आणि आज तो आलेला होता, रात्रीच आलेला होता. आणि आज शनिवार असल्यामुळे आता तो आजच्या दिवस थांबून उद्या लगेच बसणार होता. सकाळ सकाळी मस्त असा नाश्ता हेल्दी बनवून घेतला. आणि तुम्हाला एक बोलायचं होतं स्वामीबद्दल, कारण एक मला पर्सनल एक कॉल करून मला असं माझ्या मोबाईलवर ताई एक विचारत होत्या की आपले व्हिडिओ ते नेहमीच बघतात, आपले सबस्क्रायबर आहेत त्या ताई, त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा. त्यांनी मला कॉन्टॅक्ट केल्या आणि मला विचारलं होतं की ताई, मी तुमचे व्हिडिओ बघून मी स्वामी सेवा करते. तर 2-3 गुरुवार मी केंद्रात पण गेले, आणि 3ऱ्या-4थ्या गुरुवारी मी तिथून येताना स्वामीची फोटो आणली सेवा करण्यासाठी. तर सेवा करायला चालते का? तर मी म्हणले हो बाबा चालते सेवा करायला. पण त्या ताईला अशी मनात एक शंका होती का. मग त्यांनी घरी आल्याच्या नंतर त्यांनी फोटो लावला वाटते घरी, मग सेवा करायला घेतली वाटते. तर एका बाईनं ती म्हणली वाटते की ताई, तुम्ही नॉनव्हेज वगैरे तुमच्या घरी बनते, तर तुम्ही सेवा करू नका, तुम्हाला कोण सांगितलं अशी सेवा वगैरे करायला, म्हणून त्या बोलल्या वाटते. तर ताईला खूप वाईट वाटलं. त्या ताईने मला कॉल केल्या की कसं करायचं. मी तर फोटो वगैरे आणलेली आहेत. मी त्यांना समजून सांगितलं की ताई, काहीच नसते, बायका काही बोलतात, मनामध्ये श्रद्धा आणि भाव ठेवा आणि तुम्ही सेवा करायला सुरुवात करा ताई, कारण त्याच्याने काहीच होत नाही. जर स्वामीच्या मनात असलं तर ते आपल्या घरी येतच नसतात. त्यांना जर आपल्या सेवा आपल्याकडून करून जर घ्यायची नसेल तर ते येत नाहीत आपल्या घरी, असं मी ताईला समजून सांगले. खरंच ताई, तुम्ही सांगा ताई, मी काय चुकीचं केलंय का? कारण त्या ताईनं खूप त्यांना असं निगेटिव्ह बोलले होते, त्याच्यामुळे त्या ताई खूप घाबरून गेल्या होत्या. त्यांना फक्त मी एवढंच बोलले की ताई, तुम्ही सेवा करायला घ्या आणि बाकी सगळं स्वामी बघून घेतात. आपल्याला तर काही असं अडचणी वगैरे तर स्वामी आपल्या आयुष्यात देत नाहीत. त्यांनी फक्त आपल्याला अडचणीतून निभावण्यासाठीच त्यांनी आपल्याला सेवा सांगितली असते. तर असो, तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तुम्ही कसे आहात? मस्त आहात ना? मस्तच राहा. स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहावं ही स्वामीचरणी प्रार्थना. आणि आपल्या व्हिडिओला तर सुरुवात अगोदर झाली होती, कारण तुम्हाला त्या ताईबद्दल सांगायचं होतं. असे जर कोणते आपल्या सबस्क्रायबर ताई असतील, तर त्यांनी खरंच कोणी तुम्हाला जर काही असं निगेटिव्ह बोलत असतील स्वामी बद्दल, भक्तीबद्दल, तर तुम्ही असं खचून जाऊ नका. तुम्हाला फक्त एवढंच सांगते की मी खचून जायचं नाही अजिबात. आणि आपली स्वामी सेवा जी आहे ते आपली रेग्युलर तुम्ही करत राहावा. आणि त्या ताई तुम्हाला बोलतात ना, नॉनव्हेज खाऊन तुम्ही सेवा वगैरे करता असं तसं म्हणून बोलतात ना, तुम्ही त्यांना एक वेळेस म्हणून बघा. तुम्ही खात नाही ना, तर तुम्ही खायला घ्या. तर त्यांना एकदम खाणं असं होते का? होत नाही ना. त्याच प्रकारे आपल्याला पण एकदम सोडणं पण होत नाही. त्याच्यामुळे आपण हळूहळू सर स्वामीच्या मनात जर असलं आपल्यापासून सोडवायचं, तर ते स्वामी आपल्यापासून सोडवून पण घेतात. आणि त्यांना जर नसेल आपल्यापासून सोडवून घ्यायचं, तर ते सोडून घेत नाहीत. त्यांचीच त्या इच्छा असते, त्यांचीच लीला असते आपल्या स्वामी महाराजांची. त्याच्यामुळे काळजी अजिबात करायची नाही. आपली जी सेवा आहे तेच तुम्ही सेवा करायला सुरुवात करा. माळजपेने सेवा सुरुवात करा. आणि तुम्हाला जर खरंच असं आपल्या मनातून आपण केलं ना, तर ते बी आपला मार्ग सुटून जाईल. कारण आपल्या आयुष्यात पहिले स्वामी माहीत नव्हते, त्याच्यामुळे आपला लहानपणापासूनचा जन्म आपला खाण्यातच गेलेला असतो. त्याच्यामुळं आपल्याला आता काही घाबरायचं नाही. आपल्या जर स्वामींना वाटलं की नाही, माझ्या ह्या भक्तांना खाल्लं नाही पाहिजे, तर ते स्वामी आपल्यापासून ते सोडवून पण घेतात. फक्त श्रद्धा महत्त्वाची आहे, भाव महत्त्वाचा आहे, तोच तुम्ही ठेवला तर स्वामीवर खरंच खूप तुमच्यावर कृपा होईल. मी असं, माझा हा लहाना भाऊ आहे. मी सगळ्या भावापैकी मी मोठी आहे. तर मला 3 भाऊ आहेत आणि मी एकटीच आहे. आणि हा लहाना भाऊ आहे. दुसरे 2 भाऊ आहेत. मी त्यांना असे छान राखी वगैरे बांधून घेतली. आणि आज छान दिवस पण शुभ होता, आपला काल्याचा दिवस होता. तर चला ताईंनो, खरंच तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला विचारत जा. मला जेवढं माहीत आहे तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत जाईन. आता आपले खूप दिवस झाले देवाचे व्हिडिओ काय आलेच नाहीत. आता सोमवारपासून मी आता कंटिन्यू करणार आहे. आणि माझी ओळख म्हणून एक माझा व्हिडिओ मी तुम्हाला टाकणारच आहे, लवकरच टाकणार आहे माझी. कारण मला कॅमेऱ्यासमोर येऊन बोलायची वगैरे अजूनही मला भीतीच वाटत आहे. तर बघू, प्रयत्न करूया, येऊया आपण हळूहळू कॅमेऱ्यासमोर. आणि माझ्यावर असंच तुम्ही प्रेम दाखवत राहा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि आपलं चॅनल समोर जाण्यासाठी तुमची खरंच खूप मदत होत आहे आणि होणार पण आहे. तुमची पण छान असं रक्षाबंधन तुम्ही सेलिब्रेशन केल्या.
आणि तो इथं थोडी आमची मस्ती सुरू होती, कारण चालत राहते. बहीण भावाचं म्हणलं की आपले भांडणं वगैरे असतातच. त्यांच्यासोबत थोडी मस्ती केली मी. त्याला बोलले, तू आधी साडी दिला मग भेट देत आहेस, तर मला दोन्ही एकत्रच दे म्हणून बोलत होती. तो म्हणत होता, आता तुझं काय खरं नाही, व्हिडिओच्या नादामध्ये तू काय काय करशील असं बोलत होता तो. चला मग, आणि हे व्हिडिओ जे आहे, इथली क्लिप जे आहे ते रक्षाबंधनच्या दिवसाचीच आहे. मी आतापर्यंत यूट्यूबवर शेअर केली नव्हती. माझा हा मुलगा आहे आणि ही मुलगी आहे. मुलगा मोठा आणि मुलगी लहान आहे. त्यांचं पण असं सेलिब्रेशन झालं होतं रक्षाबंधनचं, त्या दिवशीच झालं होतं, तर मी नाही जोडले. म्हणलं आज आपण रक्षाबंधनचा व्हिडिओ तर टाकतच आहोत, त्याच्यासोबत देऊया म्हणलं. असे छान ती राखी बांधून देत होती आपल्या भावाला. तर ताई, तर तुम्हाला खरंच सांगते, म्हणजे व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि तुम्ही आपली स्वामी सेवा कंटिन्यू करा. बायका बोलतात, जग बोलते, बोलणाऱ्याचे आपण तोंड नाही झाकू शकत, त्यांना आपण नाही थांबवू शकत. आपण आपली सेवा कंटिन्यू करायची. जे बोलतात ना त्यांना फक्त हो म्हणायचं, हो बाई तूच खरी म्हणायचं, आणि आपल्या स्वामी सेवेला सुरुवात तशीच ठेवायची. मनापासून सेवा करा, तुम्हाला स्वामी भरपूर देतील. आणि असंच मी खरंच तुम्ही असंच मी जसं सांगते तसं करून बघा, कारण जगाचा विचार करायचा नाही. जग हे फक्त बोलण्यासाठीच असतं, आपल्याला थांबवण्यासाठीच असतं. पुढे नेण्यासाठी कोणीच आपल्याला मदत करत नाही. आणि आपल्याला यूट्यूब फॅमिली तर मला खूप भारी भेटलेली. आतापर्यंत मला काहीच कमेंटांच्या निगेटिव्ह आल्या नाही आतापर्यंत. ताई, मी जे काही व्हिडिओमधून त्या ताईला मी कॉलवर जे सांगितलं ते काय चुकीचं केलं का, तुम्ही मला खरंच कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. श्री स्वामी समर्थ.